श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी ज्योती. माझ्या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं खूप स्वागत आहे. तर बघा, नवीन वर्षातील जो पहिला सण आहे तो आपला आहे मकर संक्रांत. हा मकर संक्रांत सण सर्वजण आपण आनंदाने उत्साहाने व आनंदात साजरा करत असतो. तर हा जो वर्षातील पहिला सण आहे, इंग्रजी वर्षातील पहिला सण म्हणजेच आपला मकर संक्रांत आहे. तर ही मकर संक्रांत आपण कशी साजरी करायची आहे ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर 14 जून 2026 रोजी बुधवार असून या दिवशी आपल्याला मकर संक्रांत साजरी करायची आहे सर्वांना. तर ही मकर संक्रांत साजरी करताना त्याचा जो मुहूर्त आहे तो दुपारी 3:06 ते संध्याकाळी सूर्यास्तापर्यंत त्याचा पुण्यकाळ आहे. तर या मकर संक्रांतीच्या दिवशी सर्व सुवासिनी स्त्रिया या घरोघरी किंवा मंदिरात जाऊन सुगड पूजन म्हणजे जे खण असतात, काळ्या रंगाचे आणि लाल रंगाचे असे खण असतात, ते खण म्हणजेच त्याला कोण सुगडही म्हणतात, त्याची पूजा अर्चा करतात. त्याच्यात ज्या पौष महिन्यात या दिवसामध्ये येणाऱ्या ज्या रानभाज्या आहेत त्या रानभाज्या सर्व प्रकारच्या त्याच्यामध्ये सुगडांमध्ये टाकून हळद कुंकू लावून तिळगुळाचं त्याला नैवेद्य दाखवून त्याचे पूजन करतात. तसेच या दिवशी घरोघरी सुवासिनी स्त्रियांच्या घरी काही जणांमध्ये पद्धत विड्यांची असते, विडे घेतात. कोणाचे 25चे विडे असतात, कोणाचे 50चे विडे असतात. ही विडे घेण्याची पद्धती काही ठिकाणी प्रचलित आहे. तर ज्याच्या ज्याच्या पद्धतीनुसार ही मकर संक्रांत प्रत्येकजण साजरा करत असतो. तरी हा जो मकर संक्रांतीचा दिवस आहे या दिवशी सूर्य जो आहे तो मकर राशीत प्रवेश करत असतो. म्हणजे सूर्याचं जे भ्रमण आहे हे मकर राशीत होतं. भ्रमण म्हणजे संक्रमित होतो. सूर्य हा मकर राशीमध्ये होतो, म्हणून आपण मकर संक्रांत ही साजरी करतो. तर सूर्याने मकर संक्रमण जे केले आहे ते बालव कर्णावर होत आहे आणि वाहन हे जे आहे त्याचे वाहन असून उपवन हे घोडा आहे. उपवन हे घोडा आहे म्हणजे संक्रांत जी आलेली आहे त्याचं उपवाहन ही घोडा आहे. तर या संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केल्यामुळे ही संक्रांत पिवळ्या वस्त्रावर आलेली आहे. म्हणून या दिवशी संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या कलरच्या रंगाची साडी किंवा वस्त्र, आपण जे कोणत्या प्रकारचे वस्त्र आहे ते आपण वर्ज्य करायचे, म्हणजे पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचे नाही. त्याचबरोबर तिने केशराचा टिळा लावला आहे आणि वास घेण्याकरता जाईचे फूल घेतलेले आहे. पायस भक्षण तिने भक्षण केलेले आहेत आणि सर्प जातीतील असणार आहे. भूषणार्थ मोती धारण केले आहे आणि तिने नक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदाय मुहूर्त हे 30 आहे. आणि ही संक्रांती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेस ती पाहत आहे. त्याचबरोबर ही संक्रांती जिथून आली आहे तेथून आलेल्या जनतेला ती सुख देणार आहे, असे या वर्षीच्या संक्रांतीचं रूप आहे. त्यामुळे या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी शक्यतो पिवळा रंग हा वर्ज्य करायचा आहे. पिवळ्या रंगाची साडी किंवा कोणत्याही प्रकारचं वस्त्र, म्हणजे तुम्ही हात रुमाल म्हणा, कोणत्याही प्रकारचा रुमाल वापरणार असाल तर ते वापरायचं नाही. तर काळ्या रंगाला संक्रांतीच्या दिवशी विशेष असं महत्त्व असतं. काळ्या रंगाची साडी सुवासिनी स्त्रिया ह्या अवश्य या दिवशी नेसतात किंवा वापरतात. त्याचबरोबर काळ्या रंगाचे कपडे सुद्धा वापरतात, कारण या दिवसामध्ये पौष महिन्यामध्ये ही संक्रांत येते. त्यामुळे हिवाळा हा ऋतू असतो, म्हणजे थंडी खूप असते. त्यामुळे आपल्या शरीराला ऊब मिळण्यासाठी, उबदारपणा मिळण्यासाठी या दिवशी शक्यतो काळ्या रंगाचे कपडे परिधान केल्या जातात. स्त्रिया काळ्या रंगाच्या साड्या नेसायला प्राधान्य देतात. त्यामुळे काळा रंग सुद्धा चालू शकतो. पण काही ठिकाणी काळा रंग हा देवपूजेमध्ये किंवा इतर कार्यामध्ये हा वापरत नाही, अशुभ मानला जातो किंवा वर्ज्य केला जातो. म्हणून शक्यतो काळा रंग न वापरता या दिवशी कोणत्याही रंगाची तुम्ही साडी नेसू शकता. किंवा जर काळा रंग आवडत असेल तरी तुम्ही तो तुमच्या घराण्यानुसार, कुळानुसार जर काळा रंग वापरत असेल, काळ्या रंगाची साडी चालत असेल तरी नेसू शकता. पण पिवळ्या रंग या वर्षी संक्रांतीचा पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केल्यामुळे
पिवळ्या रंगाची साडी संक्रांतीला आपण परिधान किंवा नेसायची नाही. तसेच आपण या दिवशी कोणत्याही रंगाच्या साड्या नेसू शकतो. हिरव्या रंगाला जास्त प्राधान्य देतात. सुवासिनीचा जो आवडता जो रंग असतो तो हिरवा असतो. बघा, निसर्ग हा या दिवसात खुलून गेलेला असतो, निसर्ग हा हिरवागार झालेला असतो. त्यामुळे हिरवा रंग हा या दिवशी संक्रांतीला स्त्रियांनी आवर्जून परिधान करावा किंवा या रंगाची साडी अवश्य नेसावी. तसेच या दिवशी आपल्याला कोणत्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आहेत, तर बांगड्या जर घालायच्या असतील तर तुम्ही कोणत्याही रंगाच्या, पिवळा रंग सोडून वापरू शकता बांगड्या. तसेच या बांगड्यांमध्ये हिरव्या रंगाचा चुडा हा सुवासिनींचा हा अलंकार आहे, तो सुवासिनीला खुलून दिसतो. त्यामुळे हिरव्या रंगाच्या बांगड्या प्रत्येक सुवासिनीने आवर्जून घालाव्यात. त्याचबरोबर दुसऱ्या रंगाच्या मॅचिंग, आजकाल मॅचिंग ट्रेडचा जमाना असल्यामुळे मॅचिंग कलरच्या सुद्धा बांगड्या घालतात. गुलाबी आहे किंवा निळ्या रंगाच्या असतात. इतर कोणत्याही प्रकारच्या, मोरपंखी म्हणा, कोणत्याही काचेच्या आपण बांगड्या घालू शकतो. त्याचप्रमाणे प्लॅस्टिकच्या बांगड्या या दिवशी घालू नये, सहसा काचेच्याच बांगड्या घालाव्यात. त्याचबरोबर पिवळा रंग चालत नाही, म्हणजे पिवळ्या रंगाच्या, तुम्ही कोणाचा प्रश्न असेल की पिवळ्या रंगाचा आम्ही अलंकार घालू शकत नाही का, तर घालू शकता. पिवळ्या रंगाचं तुम्ही कोणत्याही प्रकारचे अलंकार घालू शकता. तर त्याच्यामध्ये बेंटेकच्या बांगड्या तुम्ही वापरू शकता, त्याला काही हरकत नाही. कारण पिवळा रंग हा फक्त वस्त्रासाठी सांगितलेला आहे, कारण ते संक्रांतीने परिधान केलं आहे. अलंकारामध्ये तुम्ही पिवळ्या रंगाचे कोणतेही अलंकार, तुम्ही दागदागिने घालू शकता, बेंटेकचे वापरू शकता, गळ्यामध्ये ठुशी, नेकलेस, जे काही अलंकार आहे सुवासिनीचे ते तुम्ही पिवळ्या रंगाचे घालू शकता. नंतर मग पिवळ्या रंगामध्ये आपला सोना हा धातू सुद्धा हा पिवळ्या रंगाचा असतो, कारण पिवळ्या सोन्याला आपण राजस धातू म्हटलेला आहे, आणि राजस धातू म्हणजे सोनं हे आपण पिवळ्या रंगाचं घालू शकतो. त्याचप्रमाणे सुवासिनीने या दिवशी संक्रांतीला आपल्याला वाण द्यायचं, ते शक्यतो आपण घरगुती वाणांमध्ये स्त्रियांना सुवासिनीमध्ये वाण वाटत असतो. संक्रांतीला हळद कुंकू देत असतो, तिळाचे लाडू, तिळगुळ देत असतो, सुवासिक एखादं फूल देत असतो सुवासिनीला. त्याचप्रमाणे आपण एखादं वाण सुद्धा देत असतो. तो वाणामध्ये आपल्याला काय द्यायचं आहे, विशेषतः आपल्याला वाणामध्ये सहसा देवपूजेमध्ये वापरले जाणारे वस्तू असतात. म्हणजे उदाहरणार्थ आपण अगरबत्ती देऊ शकतो, कुंकवाचा करंडा देऊ शकतो, किंवा आपल्याला पाहिजे तर सौभाग्य अलंकारामध्ये आपण मंगळसूत्र, जे पेंडंटमध्ये मिळतात नकलीमध्ये, किंवा आपण ट्रेंडिंगमध्ये ज्वेलरी मिळते आर्टिफिशियलमध्ये, मंगळसूत्राचे एखादा जोड देऊ शकतो, बांगड्या हिरव्या देऊ शकतो, नेलपेंट आहे, किंवा सुवासिक अत्तर वाटू शकतो, किंवा स्वामी सेवे जे आहे ते जर आपल्या स्वामी सारामृताचे एक पुस्तिका जर देत असाल, ते सुद्धा एखादं देवपूजेमध्ये जर आपल्याला जर वाचण्यासाठी उपयोगी पडत असेल तर ते सुद्धा देवपूजेसाठी लागणारे, रोज नित्यसेवेसाठी लागणारे एखादं देवाचं पुस्तक, पोथी सुद्धा आपण वाटू शकतो. त्याचप्रमाणे प्लॅस्टिकची सहसा वाण आपल्याला यावेळी द्यायचं नाही. प्लॅस्टिकच्या याला तडे जातात, तर आवर्जून तुम्ही प्लॅस्टिक कधीही देऊ नकाच या वर्षी मकर संक्रांतीला वाण देताना. तर सौभाग्य अलंकाराचं देऊ शकता, किंवा देवपूजेतील साहित्य देऊ शकता वाणामध्ये, किंवा तांब्या पितळेची भांड्यांमध्ये आपण एखादा तांब्याची वाटी, स्टीलची वाटी, स्टीलचा पेला, असं विविध प्रकारचे सामान आता बाजारामध्ये आलेले आहेत, वाण वाटण्यासाठी बाजारामध्ये, मार्केटमध्ये आलेले आहेत. त्याचप्रमाणे आपल्याला जर देण्यासाठी असतील तर कोणत्याही प्रकारच्या धारदार वस्तू आपण या वाणामध्ये द्यायच्या नाही. ज्या टोकदार असतात, धार असते ज्याला, म्हणजे आपण आता जर खिसणी म्हणतो आपण, ती सुद्धा आपण द्यायची नाही, कारण ती धारदार असते. तर अशा वस्तू शक्यतो टाळाव्यात. आपण स्टीलची भांडी, तांब्या पितळेची भांडी, किंवा सौभाग्य अलंकारांमध्ये ज्या वस्तू लागतात सुवासिनींना, बांगड्या हिरव्या वगैरे जे काही असेल ते आपण देऊ शकतो. किंवा आसन देऊ शकतो, आपण समईखाली, दिव्याखाली एखादा आसन ठेवतो, किंवा छोट्या छोट्या डिशेस, प्लेट असतात. अशा अनेक वस्तू आपण वेगवेगळ्या प्रकारच्या स्टीलच्या, किंवा आपल्या ज्या पूजेच्या सेवेमध्ये आपण वापरतो त्या, किंवा सौभाग्य अलंकारामध्ये अशा वस्तू, काचेच्या वस्तू अशा देऊ शकतो. फक्त प्लॅस्टिकच्या वस्तू आपल्याला सुवासिनीला यावर्षी वाणामध्ये द्यायच्या नाही.
त्याचप्रमाणे यावर्षी जी संक्रांत आली, या दिवशी सुगड पूजन झाल्यावर प्रत्येक स्त्रिया एकमेकींना वाण देतात. सुगड त्या एकमेकांना वौसे घेतात. सुगडांचे सुद्धा वौसे घेण्याची काही काही ठिकाणी पद्धत आहे. तर अशा प्रकारच्या प्रकारच्या वेगवेगळ्या घरांमध्ये वेगवेगळ्या कुलानुसार काही काही वेगवेगळ्या परंपरा असतात. त्यानुसार त्या पद्धतीनुसार आपल्याला ही मकर संक्रांत यावर्षी साजरी करायची आहे. आणि मकर संक्रांत साजरी करताना आपल्याला या दिवशी शक्यतो दात घासणे, कठोर बोलणे किंवा एखाद्याला घालून पाडून वादविवाद टाळणे, अशा प्रकारचे जे काही आपण जे वाईट कर्म करतो ते या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी वर्ज करावेत. त्यामुळे जे काही आपल्या आयुष्यात येणारे जे संकट असतात ते निघून जातात. आणि संकटांना आपल्याला तोंड देण्यासाठी आपल्याला ही जर मकर संक्रांत यावर्षी जी साजरी करायची आहे ती अतिशय साध्या सोप्या आणि चांगल्या पद्धतीने साजरी करायची. त्यामुळे संक्रांतीला जे काही साहित्य लागतं ते आपण यावर्षी जमा करायचं आहे. आणि ही संक्रांत आपण सगळ्यांनी मिळून मिसळून आनंदाने उत्साहाने साजरी करून एकमेकांशी बोलण्यामध्ये गोडवा ठेवून अशा प्रकारचा उत्साह आपल्या मनामध्ये सदैव राहावा, अशा प्रकारची ही संक्रांत यावर्षी प्रत्येकाला चांगली जावी, हीच माझ्याकडून शुभेच्छा. तर ही छोटीशी माहिती मी या संक्रांतीची आणलेली. जर व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना.